दंडवत प्रणाम. ब्रह्मविद्या चिंतन ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून प्रश्नोत्तर, व्हिडिओ, ऑडिओ, रेकॉर्डिंग अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून ब्रह्मविद्येवर चिंतन मनन नामधारक बोधवंत वासनिकासाठी आपण करत असतो. संहार प्रकरण या विषयावर आपण चिंतन करत आहोत. आजचा हा तिसरा भाग. परमेश्वर सृष्टीची रचना जीवाच्या उद्धारासाठी करतात आणि अवतार धारण करून आपल्या स्वमुखे किंवा अधिकरणाच्या मुखे परमेश्वर जीवाला बोध देतात. मग हा बोध जो होतो त्या बोधासाठी निर्हेतुक भोजन अगोदर घडावं लागतं. अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन म्हणजेच बोधाप्रती साधन. निर्हेतुक भोजन घडावं लागतं. मग हे निर्हेतुक भोजन जे आहे हे विद्यावंत देवतेचा जो स्थूळ विद्यावंत आहे, म्हणजे ब्रह्मादिकापासून चैतन्य मायेपर्यंत या देवतांचे जे विद्यावंत आहेत त्यांना स्थूळ विद्यावंत असं म्हटलं गेलेलं आहे. या विद्यावंतांना निर्हेतुक भोजन घडतं. तसेच ईश्वर मार्गाच्या ठिकाणी म्हणजेच देवराटीच्या ठिकाणी जे क्रिया करतात, भजन पूजनादी, हे क्रिया करत असताना संकल्प सोडून घेतला जातो श्रीकृष्णार्पण, येणेकरून निर्हेतुक भोजन घडतं. तसेच ईश्वर तोडिती ते तुटे परमेश्वर उकिरडा पोहड उपलक्षण ही जी लीळा आहे त्या लीळेनुसार परमेश्वराने जर हेतू तोडला तर ईश्वर तोडिती ते तुटे, हेतुकाचे निर्हेतुक होऊ होतेच. आणि दुसरं, हे जे निर्हेतुक भोजन आहे हे निर्हेतुक भोजन ब्रह्मवादीये म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म असे जे म्हणणारे आहेत त्यांना निर्हेतुक भोजन घडतं. तर असे हे जे निर्हेतुक भोजन आहे मग त्यामध्ये हेतू नसला पाहिजे. धर्मो अभिमान दाक्षिण्य स्नेह कार्य भयावश्य उपकार अनुकंपा राभश्य असे जे नवहेतू आहेत आणि पुण्य हेतू आहे. या नवहेतू व्यतिरिक्त आणि पुण्य हेतू व्यतिरिक्त जे भोजन आहे अहेतुक, हे घडल्यानंतर परमेश्वर निर्हेतुक भोजन घडल्यानंतर परमेश्वर त्या जीवाला बोधाचे दातृत्व करतात आणि बोध दिल्यानंतर परमेश्वर त्या जीवाची केतुले एक दिस देव वाट पाहे, म्हणजे परमेश्वर त्या जीवाची वाट पाहतात आणि सर्व जीवांना हे बोधाचं ज्ञानपाळी फिरल्यानंतर मग अव्यक्तमंत परमेश्वराला सृष्टीचा संहार करावा अशी प्रवृत्ती उत्पन्न होते. आणि सृष्टीचा संहार करावा अशी प्रवृत्ती उत्पन्न झाल्यानंतर महासंहार होतो. याला महासंहार. संहाराचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामधला एक प्रकार जो आहे तो म्हणजे महासंहार. सकळ जीवाला ज्ञानपाळी फिरल्यानंतर म्हणजे सकळ जीवाला ज्ञानपाळी फिरेपर्यंत म्हणजेच बोध होईपर्यंत आणि शेवटच्या जीवाला एकदा ज्ञानपाळी फिरली की मग काय होतं की सृष्टीचा महासंहार परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया करत असते. मग आता सृष्टी संहाराचे 3 प्रकार आहेत. त्यामधला एक प्रकार आपण समजून घेतला तो म्हणजे महासंहार. आता दुसरा प्रकार आहे अवांतर संहार. एक संहार झाला महासंहार, सकळ जीवाला ज्ञानपाळी फिरेपर्यंत. दुसरा आहे अवांतर संहार. अवांतर संहार म्हणजे अष्टभैरव ज्या देवता आहेत ह्या अष्टभैरव देवता या संहार करतात. ह्या का करतात? त्यांचे विद्यावंत अष्टभैरव ज्या देवता आहेत, कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव, ह्या ज्या अष्टभैरव देवता आहेत हे 8 देवता एकत्रित कधीही येत नाहीत. फक्त 2 वेळेसच एकत्र येतात. ते म्हणजे जो परमेश्वराचा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानियाला विघ्न करण्यासाठी आणि दुसरा आहे सृष्टीचा संहार करण्यासाठी. मग सृष्टीचा संहार त्यांना इच्छा झाल्यावर करतात का? नाही. 8चे 8 विद्यावंत एकदाच दुखवले पाहिजे. त्यांचे जे विद्यावंत असतात 8चे एकदाच जर विद्यावंत
हे विद्यावंत एकाच ठिकाणी कधी येत नाहीत. ज्याप्रमाणे भैरव देवता एकत्रित कधी येत नाहीत. हे जे आहेत कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव, हे जे 8 देवता आहेत या एकत्रित कधी येत नाहीत. या ज्या 8 गंडकशिळा आहेत त्या गंडकशिळेवर या ब्रह्मंडस्था बसलेल्या असतात. प्रत्येक वेगवेगळी एकत्रित कधी येत नाहीत. अशा दोघी तिघी आल्या आणि बसल्या एका ठिकाणी गप्पा मारत अशा कधी नाही. कारण 8 समान आहेत. पैल 8 ऐल 3 समान म्हटलेला आहे. ऐल 3 म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महादेव ह्या 3 देवता ह्या पण समान आहेत आणि वरचे जे अष्टभैरव आहेत हे पण समान आहेत. पंचप्रकाराने समान आहेत. मग आता त्यामुळे एकत्रित ह्या कधी येत नाहीत. येतात तर 8चे 8 विद्यावंत ज्यावेळेस दुखवले जातील ते विद्यावंतसुद्धा एकत्रित कधी येत नाहीत. आणि एकदाच दुखवले मग कारण त्यांना माहिती आहे आता त्यांना खूप आपल्या विद्यावंताचा अभिमान असतो. प्रत्येकाला आपल्या विद्यावंताचा अभिमान असतो, प्रत्येक देवतेला. पण यांनासुद्धा जरा विशेष प्रकारे त्यांना आपल्या विद्यावंताचा अभिमान असतो. मग विद्यावंताचा अभिमान असल्यानंतर ज्याप्रमाणे देवतेला आपल्या विद्यावंताचा अभिमान असतो, परमेश्वराचा जो विद्यावंत म्हणजेच परमेश्वराचा बोध, परमेश्वराचं ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे तो परमेश्वराचा विद्यावंत झाला. मग परमेश्वराला किती अभिमान असायला पाहिजे. ज्या निर्दय देवता, ज्याच्या ठिकाणी दया नाही, मया नाही, अशा देवतांना आपल्या विद्यावंताचा अभिमान आहे. परमेश्वराला आपल्या विद्यावंताचा किती, परमेश्वरचं दयासागर आहे, मया गुण आहे, 8 गुण सांगून अनंत गुण आहेत. त्या परमेश्वराला आपल्या ज्ञानियाचा किती अभिमान असेल. तो कसा का असेना पण त्याचा अभिमान आपल्या परमेश्वराला खूप असतो. मग हे 8 देवता एक अवांतर कशा प्रकारे करतात, का करतात, याचा आपण पुढच्या भागामध्ये चिंतन करणार आहोत.